आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। उर्दू शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे सत्कार। दैनिक बुढारी समूहातर्फे प्रदान करण्यात आलेला गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उर्दू शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष मुश्ताक पटेल यांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व फेटा बांधून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे यांनी मुश्ताक पटेल यांचे अभिनंदन करून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव केला। गुणवंत शिक्षक पुरस्कार हा त्यांच्या उत्कृष्ट कार्याची पोचपावती असून शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले। या सत्कार समारंभास महिला राज्य प्रतिनिधी अजंता लोंढे, सांगली जिल्हा सरचिटणीस विजयकुमार कुरणे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्तानी, जिल्हा कोषाध्यक्ष सुखदेव माळी, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कानवडे, जिल्हा नेते शिवाजी वाघमारे, मिरज तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, मिरज तालुका सरचिटणीस शिवाजी शिंदे, कवठे महाकाळ तालुका अध्यक्ष साधू पांढरे, कवठे महाकाळ तालुका सरचिटणीस बाबासाहेब झिटे, जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे, जत तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ कांबळे तसेच संघटनेचे अन्य जिल्हा व तालुका पदाधिकारी, शिक्षक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना मुश्ताक पटेल यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे आभार मानून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सर्व संघटनांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज व्यक्त केली। तसेच हा पुरस्कार आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्यामुळेच मिळाल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले। कार्यक्रम उत्साहपूर्ण व आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।